येवला तालुक्यातील देवळाणी येथे एका शेतकऱ्यासह त्यांच्या पत्नीवर झालेल्या भीषण ॲसिड हल्ल्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा आणि येवला तालुका पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या घटनेतील 2 मुख्य आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही दिवसात अटक केली असून जुन्या वादातून हा हल्ला केल्याचं तपासात उघड झालंय। दिनांक 8 मे 2024 रोजी रात्रीच्या सुमारास देवळाणे येथील शेतकरी भाऊसाहेब बोर्डे आणि त्यांची पत्नी घराच्या गच्चीवर झोपलेले असताना अज्ञात इसमांनी त्यांच्यावर ॲसिड सदृश्य घातक पदार्थ टाकला होता। या हल्ल्यात बोर्डे दाम्पत्य गंभीर जखमी झाले होते। या प्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयाने तातडीने पथक रवाना केली होती। तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सांगदेव देवराम मोरे वर्ष 40, सचिन जालिंदर कोटमे वर्ष 20 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यांना अटक केली आहे। जखमी भाऊसाहेब बुर्डे आणि आरोपी सांगदेव मोरे यांच्या शेतीच्या बांधावरून जुना वाद होता। तसेच बुर्डे यांचे यंदा कांद्याचे पीक चांगले आल्याने आणि त्या आरोपीबद्दल लोकांशी वाईट बोलत असल्याच्या रागातून आरोपींनी हा कट रचला। शेतातील तण जाळण्यासाठी आणलेले ॲसिड बाटलीत भरून त्यांनी हा हल्ला केला। सदर कारवाई पोलीस निरीक्षक श्री संदीप मंडलिक आणि त्यांच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडली। या अटकेमुळे परिसरात खळबळ माजली आहे। स्वागत आहे। फक्त एक छोटीशी घटना आहे परंतु त्याला इम्पॉर्टन्स आहे। येवला तालुक्यामध्ये देवळाणी नावाचं गाव आहे। त्या देवळाणी नावाच्या गावामध्ये जे आहे ते येवल्यापासून अप्रॉक्सिमेटली 18 किलोमीटर दूर आहे आणि अशा प्रकारच्या गावामध्ये अबंडंट प्लेस म्हणजे थोडंसं निर्मनुष्य वस्तीमध्ये जी आपली वस्ती करून लोक राहतात शेतांमध्ये, तर अशा प्रकारच्या एका घरामध्ये एक कपल जे आहे ते जोडपं वरती टेरेसवरती झोपलेलं असताना रात्री अचानक येऊन त्यांच्या अंगावरती ॲसिड सारखा जे आहे ते ॲसिड त्यांच्या अंगावरती टाकण्यात आला आणि चेहऱ्यावरती टाकण्यात आलं। त्याच्यामुळे त्यांचा जो चेहरा आहे तो चेहरा पूर्णपणे भाजलेला होता आणि महिलेच्या चेहऱ्यावर फक्त काही थोडेसे डाग होते, परंतु हात जो आहे तो पुरुष आणि याचा हातावरती भरपूर इंजुरी होती। तर त्याप्रमाणे आम्ही तो गुन्हा जो आहे तो गुन्हा त्या ठिकाणी परवा दिवशी जो आहे तो गुन्हा रात्री दाखल केला, शनिवारच्या रात्री। तर त्याप्रमाणे तो योग्य गुन्हा दाखल केल्यानंतर त्यामध्ये तपास केला। आता हा जो तपास आहे हा तपास बेसिकली योग्य तांत्रिक विश्लेषण असेल, त्याचबरोबर ज्या काही संशयित व्यक्ती आहेत आजूबाजूच्या अशा प्रकारच्या संशयित व्यक्ती घटनेचं स्वरूप बघता तात्काळ जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी भेट दिली आणि घटनेच्या स्वरूपावरून ह्या प्रकारचा तपास केला। या तपासामध्ये जे आहे ते त्याच भागामधील एक चांगदेव मोरे आणि सचिन कोटमे 40 वर्ष आणि 20 वर्ष हे दोघे जे आहेत ते काका आणि पुतणे अशा याच्यामध्ये आम्हाला आरोपी निष्पन्न झालेले आहेत। गुन्हा त्यांचा कबूल झालेला आहे। हा फक्त गुन्हा जो आहे तो ह्या गुन्ह्याचा मोटिव्ह जर आपण बघितला तर मोटिव्ह जो आहे तो आपापसातली ईर्ष्या, त्याच्यानंतर त्या ठिकाणी जे आहे ते पूर्वीचा बांधावरचा वाद आणि अशा प्रकारच्या ईर्ष्येमधून त्यांचं जे पीक घ्यायचं त्या पिकाची ईर्ष्या जी काय असेल, कोणाचं जास्त पीक होतं कोणाचं कमी होतं, अशा प्रकारच्या ईर्ष्येतून हा गुन्हा या ठिकाणी घडलेला आहे। आणि तो गुन्हा जो आहे तो लोकल पोलीस स्टेशन इन्चार्ज, त्यानंतर SDPO, स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी, पोलीस निरीक्षक, त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारची टीम आणि याच्यामध्ये जे आहे ते आमचे अपर पोलीस अधीक्षक वगैरे सगळ्यांनी अशा प्रकारचं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे आणि 2च दिवसामध्ये हा गुन्हा जो आहे तो आम्ही उघडकीला आणला, जेणेकरून लोकांमध्ये विश्वास राहील आणि लोकांमध्ये पोलिसांप्रती हे राहील की अशा प्रकारचे गुन्हे जर सिरियस जरी गुन्हा असेल तरी तो गुन्हा तात्काळ उघडकीला येईल। त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी गुन्हा उघडकीला आणलेला आहे आणि आपल्या माध्यमातून हे जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं की नाशिक पोलिसांनी जी आहे ती तात्काळ गुन्हा उघडकीला आणला, लोकांमध्ये समाधानाची भावना राहील या ठिकाणी। त्याच्यामध्ये तो जो आहे तो त्यांच्यामध्ये तो वाद झाला नाही रेकॉर्ड वगैरे जुना वाद बांधावरून जो आहे म्हणजे शेतीमध्ये जे आपल्याकडे ते नेहमीचे जे वाद आहेत त्याच्यामध्ये शेतीचा जो वाद नेहमी असतो तो बांधाचा वाद असतो किंवा आणखी कुठला एखादा, पण त्याच्यामध्ये अशा प्रकारची कुठलीही तक्रार आपल्याकडे आलेली नाही, पण त्याच्यामध्ये आपापसात जी बाचाबाची आहे त्याकरता हा गुन्हा घडला। त्या गुन्ह्यावरचे जे आहे ते मी डिटेल प्रेस कॉन्फरन्स आपल्याला घेतो आणि पुन्हा आपल्याला सांगतो। सांगतो ना मी तुम्हाला त्याच्या डिटेल जे आहे ते प्रत्येक गुन्ह्याबद्दलचं जेवढे गुन्हे आपल्याकडे कुठले दाखल आहेत त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने वेगळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्याला सांगण्यात येईल। ईर्ष्या म्हणजे माझं जे माझ्याकडे कांद्याचं पीक चांगल्या प्रमाणात होतं ह्याच्याकडे जे आहे ते अशा प्रकारचं पीक तो काढू शकणार नाही, अशा प्रकारचं म्हटल्यामुळे त्याच्यामध्ये जो आहे तो दुजाभाव किंवा त्याच्यामध्ये जो आहे ती ईर्ष्या तयार झाली किंवा त्याच्यामध्ये त्याला अपमानित केल्यासारखं वाटलं आणि ह्या अँगलनी तो गुन्हा त्या ठिकाणी त्याचा गुन्हा घडलेला आहे। याच्यामध्ये जे आहे ते याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो मुद्दा तुम्ही म्हणताय तो बरोबर आहे की एक आम्हाला त्या ठिकाणी चिठ्ठी भेटली आणि चिठ्ठीमध्ये दुसऱ्या एकाचं नाव त्यांनी टाकलेलं होतं किंवा तशा प्रकारचा संबंध होता ज्याचं पूर्वी एकदा भांडण झाले होतं। त्यावरून हे लक्षात आलं की अशा प्रकारचं जे आहे ते कोणीतरी मिस्चिवस ॲक्ट करते आणि कोणीतरी पुन्हा एकदा आजूबाजूचा याच्यात व्यक्ती आहे। पोलीस मित्र म्हणण्यापेक्षा पोलिसांना इन्फॉर्मेशन देणं, पोलिसांना जाऊन सांगणं की याच्यामध्ये ही शंका आहे किंवा अशा प्रकारचा एखादा मुद्दा त्याच्यामधला आहे। पण ओव्हरऑल जर बघितलं तर ओव्हरऑल हे आहे की गुन्हेगार जो आहे तो गुन्हेगार लवकर काही लपू शकत नाही, त्याच्यामुळे त्याचं गुन्हेगारी कृत्य जे आहे ते निदर्शनास आलेलं आहे आणि त्यांनी कबुली दिलेली आहे। वृत्त संकलन विभाग, AB न्यूज, नाशिक।